आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर संगीता राजेंद्र खांडेकर यांचे पद बरखास्त करण्याची मागणी महानगर आघाडीचे गटनेते नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली। या संदर्भात सविस्तर निवेदन सभागृहात सादर करून ते आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे पाठवण्याची मागणी त्यांनी केली। याबाबत सर्वसाधारण सभेत बोलताना देशमुख यांनी महापौर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच नियमाचा भंग केल्याचा आरोप केला। महाराष्ट्र महानगरपालिका नियम 2012 नुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 1 महिन्यानंतर होणाऱ्या लगतच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय घेणे बंधनकारक आहे। मात्र महापौरांनी निवडणुकीनंतर तब्बल 3 महिन्यांनी सर्वसाधारण सभा बोलावूनही त्या सभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय मुद्दाम घेतलेला नाही, ज्यामुळे नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे। महापौरांनी वैधानिक कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्याची कार्यवाही करण्याची मागणी महानगर आघाडीचे गटनेते नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे। सर्वसाधारण सभेत मनपाचे आयुक्त अकुनुरी नरेश यांच्यामार्फत नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना देशमुख यांनी लेखी पत्र दिले। आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महानगर आघाडीतर्फे आम्ही महापौर सौ संगीता राजेंद्र खांडेकर मॅडम यांचे महापौर पद बरखास्त करण्याचा प्रस्ताव माननीय आयुक्त यांनी शासनाकडे पाठवावा अशी मागणी केलेली आहे। तसं पत्र आम्ही आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर मॅडमच्या माध्यमातून आयुक्तांना दिलेलं आहे। कारण की महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम 2012 यानुसार माननीय महापौर मॅडम यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या 1 महिन्यानंतर सर्वात आधी झालेल्या म्हणजे लगतच्या सभेमध्ये कॉप मेंबरचा म्हणजेच नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याचा विषय अजेंड्यावर घेणे जरुरी होते। आज 3 महिन्यानंतर एक सभा झाली, सर्वसाधारण सभा, पहिली सभा महानगरपालिकेची, आणि ही लगतची पहिली सभा झाल्यानंतरही त्यांनी या ठिकाणी निर्देशित सदस्यांचा म्हणजे कॉप सदस्यांच्या नियुक्तीचा विषय अजेंड्यावर घेतला नाही। हा नियम 2012 जो आहे याबद्दलचा महानगरपालिकेचा त्याचं हे स्पष्टपणे उल्लंघन आहे। तसंच महापौर मॅडम यांनी दर महिन्याला 20 तारखेच्या आतमध्ये एक सर्वसाधारण सभा घेण्याची त्यांचे कर्तव्य आहे, तरतूद आहे। त्यांच्या कर्तव्यामध्ये महापौरांच्या कर्तव्यामध्ये अशी तरतूद आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदीचं या ठिकाणी उल्लंघन झालं। महापौर मॅडम यांनी चक्क 3 महिने सर्वसाधारण सभा लावलेली नाही आहे। जाणीवपूर्वक कॉप मेंबरच्या नियुक्त्या लांबवण्यासाठी ही सभा लावण्यात आली। महापौर मॅडम यांनी कलम 19(6) मध्ये जी तरतूद आहे त्यांचं उल्लंघन केलेलं आहे। महानगरपालिकेच्या महापौर यांनी कर्तव्यात कसूर केली असेल, नियमांचा भंग केला असेल तर त्यांचं महापौर पद बरखास्त करण्याचे शासनाला अधिकार आहे। शासनानं तशा पद्धतीची कारवाई करावी यासाठी आम्ही आज प्रधान सचिवांना पत्र लिहिलं। सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्ताच्या मार्फत आम्ही या पद्धतीचं पत्र लिहून या पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि जर आयुक्तांनी आणि शासनाने याबद्दल उचित कारवाई केली नाही तर मात्र आम्ही पुढे या संदर्भात दाद मागण्यासाठी पत्रव्यवहार करू आणि महापौर मॅडम यांचं पद रद्द करण्यासाठी मागणी करू।